नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला पालक पुरी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि हे पालक आणून ते एक उकळी दिलेली आहे गरम पाण्यातून, नंतर पेस्ट करून घेतलेली आहे त्याची, नंतर आलं लसूण मिरच्या कोथिंबीर ही पण पेस्ट करून घेतलेली आहे। हे तीळ, हिंग, हळद, ओवा, मीठ, साखर आणि हे अर्धी वाटी मैदा घेतलाय आणि हे पण अर्धी वाटी ह्यातलं हे घ्यायचं आहे, डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि पाणी। आता इकडे कढई तापत ठेवलेलं आहे, तेल पण तळायसाठी ठेवलेलं आहे, गरम करण्यासाठी तळण्यासाठी। आता घेऊया आपण। आता पुरीचं पालक पुरीचं कसं पीठ मळायचं दाखवते तुम्हाला। जास्त जरा गव्हाचं पीठ घ्यायचं, जास्त गव्हाचं पीठ जास्त घातले मी, त्यात थोडा मैदा घालून घ्यायचा। डाळीचं पीठ थोडंसं घालायचं, हळद घालायची थोडी, हिंग थोडं घालायचं, साखर पण थोडी घालायची, ओवा थोडा घालायचा, ओवा 1 चमचा घालायचा, मी थोडंसं घालते कारण मी मिरच्या वाटताना थोडं घातलेलं आहे। तीळ घालायचं, 1 चमचा तीळ घालायचं, एक जरासं थोडंसं घालायचं। आता तेल काढलेलं आहे, आपण यातलं आता मोहन घालूया, 1 पळीवर मोहन घालूया। हलवून घ्यायचं सगळं। त्यात ही मिरची पेस्ट पण घालून घ्या। त्यात लागेल तसं हे प्युरी पालक प्युरी घालून घ्यायची, पिठात पीठ मळून घ्यायचं, मळून घेते मी। लागेल तसं मळून घ्यायचं, त्यात प्युरी घालून पालक प्युरी थोडं थोडं घालून घ्यायचं। हे असं घट्ट मळून घ्यायचं पीठ। प्युरी, आलं लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर पण त्यातच घातलेले आहे वाटताना। असं घट्ट मळून 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग मळायला घ्यायचं, मळून पुरी करायला घ्यायची। असं चांगलं मळून घ्यायचं घट्ट आणि 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं। तर मी झाकून ठेवते। पीठ भिजले का बघा, आता भिजलेलं आहे। तासभर ठेवायचं असते, मी 15 मिनिटं ठेवलेलं आहे। आता पुरी लाटून घ्या, पुऱ्या लाटूया आता।
आता काढून घ्या आपण. पुरी तळून घे. तेल कडलेले चांगलं. असे फुगले मस्त. तासभर ठेवायचं असते. मी 15 मिनिटं ठेवले. पण छान झालं. आता गॅस बंद करते मी. पुऱ्या तळून घेते. ही रेसिपी आता तयार झालेली आहे. पालक पुरी अशा पद्धतीने करून बघा. आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ही लसणाच्या चटणीवर किंवा खोबऱ्याच्या चटणीवर खायची. ही मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. याच्यावर आम्ही खाणार आहे. आणि खाऊन बघा. सुगंधी वासायला आहे. मस्त सुंदर दिसते. एकदम ब्युटिफुल. कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.